रिझर्व्ह बँकेकडून पतधोरण जाहीर. रेपो रेट 5.25% कायम. व्याजदरात कोणताही बदल होणार नाही. नाशिकमध्ये मनसेची शिवसेनेला साथ. मनसेच्या एकमेव नगरसेविका शिवसेनेसोबत आघाडीत. शिवसेना भाजप युतीचं घोंगडं अजूनही भिजत. सामाजिक न्यायमंत्री संजय शिरसाट यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता. हॉटेल बिट्स लिलाव प्रकरणाची चौकशी विभागीय आयुक्त जितेंद्र पापळकरांकडे. 8 सदस्यांची समिती सखोल तपास करणार. यवतमाळमध्ये एका महिन्यात तब्बल 22 शेतकऱ्यांची आत्महत्या. 30 ते 50 वयोगटातील शेतकऱ्यांची संख्या अधिक. तर शेतकरी आत्महत्या चिंतेची बाब. पालकमंत्री संजय राठोड यांची प्रतिक्रिया. मराठवाड्यातील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांचे ई-केवायसी न केल्यामुळे 131 कोटी 53 लाख रुपये पडून. विभागीय आयुक्तांचे ई-केवायसी करण्याचं आवाहन. मार्च अखेरपर्यंत ई-केवायसी न केल्यास सगळी रक्कम परत पाठवावी लागेल. आमदारांनी दौऱ्यादरम्यान कसं वागावं यासाठी विधिमंडळाची समिती. समितीमध्ये सुनील प्रभू यांच्यासह 9 सदस्यांचा समावेश. समितीच्या प्रमुखपदी भाजप आमदार चैनसुख संचेती. सर्वसामान्यांसाठी चिंतेची बातमी. एसटीची 2% भाडेवाढ होण्याची शक्यता. मार्च एप्रिल महिन्यात भाडेवाढ होण्याचे संकेत. कुंभमेळ्यातील श्रमदानावरून पुणे विद्यापीठाचा घुमजाव. विद्यार्थी संघटनांच्या विरोधानंतर निर्णय ऐच्छिक असल्याचं विद्यापीठाकडून जाहीर. मुंबई पुणे महामार्गावरील मिसिंग लेन सुरू करण्याची डेडलाईन पुढे गेल्याची माहिती. ऑस्ट्रेलियन तंत्रज्ञानाच्या पुलाची उभारणी सुरू. केवळ प्रश्न विचारले म्हणून एवढे घाबरता. राहुल गांधींचा एक्स पोस्टद्वारे पंतप्रधानांना टोला. पंतप्रधान सत्याला घाबरल्यानं असत्याचा आधार घेतल्याची टीका. ओला उबेर रॅपिडोचा 7 फेब्रुवारीला देशव्यापी संप. किमान भाडं ठरवण्याची चालकांची मागणी. खासगी वाहतूक सेवा वापरणाऱ्यांना फटका बसणार. 19 वर्षांखालील वर्ल्ड कपमध्ये आज फायनलचा थरार. हरारेच्या मैदानावर भारत आणि इंग्लंड भिडणार. टीम इंडिया 6व्यांदा चॅम्पियन होणार का याकडे लक्ष. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.